शेतकरी मित्र स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवरती। मित्र आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नव्याने खाटूश्याम बाबाचे मंदिर स्थापन झालेले आहे। या मंदिरात आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत चंद्रशेखर महाराज आहेत। ते आपल्याला या खाटूश्याम बाबाबद्दल थोडासा इतिहास सांगतील किंवा त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील। त्यांच्या आपण जाणून या। महाराज तुमचं नाव सांगा पूर्ण। रामकृष्ण हरी, मी चंद्रशेखर महाराज शेजूळ। आज या ठिकाणी फार मोठी आनंदाची या ठिकाणी घडी आहे। हे जे मूळ खाटूश्याम महाराज राजस्थानमध्ये आहे, परंतु आज या ठिकाणी आयोजक किरण पाटील दौड यांनी राजस्थानमध्ये नेहमी ते दर्शनाला वारीला जातात आणि त्यांच्या मनाला जी संकल्पना सुचली की आपल्याही या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य खाटूश्याम बाबाचं मंदिर उभारून या ठिकाणी गोशाळा, या ठिकाणी अनाथ आश्रम आणि मुलांचं गुरुकुल, या ठिकाणी एक आध्यात्मिक शिक्षण, सर्वांना एक आपली संस्कृती जपली पाहिजे म्हणून यासाठी फार मोठा प्रयत्न त्यांच्या काही पूर्वपुण्याने घडून येत आहे। या ठिकाणी मार्गदर्शक असणारे हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज कोरडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला हा सोहळा 8 दिवस भव्य दिव्य या ठिकाणी भागवत कथा, या ठिकाणी धर्मरक्षक रामगिरी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण ऐकली। राष्ट्रसंत गोविंदगिरी महाराज जे राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहे ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांच्या या ठिकाणी या किरण पाटलांच्या आणि कृष्ण महाराजांच्या प्रेरणेतून या ठिकाणी भव्य दिव्य खाटूश्याम मंदिर उभं राहत आहे। ही सर्वांसाठी फार मोठा एक ऐतिहासिक या ठिकाणी एक भाग्य या कोलठाण नगरीचं उजळलेलं आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे भगवंत या ठिकाणी खाटूश्याम बाबाच्या रूपानं आपल्या ऐतिहासिक शहर आणि या शहरालगत असणाऱ्या या कोलठाण कृष्णपूरवाडीमध्ये या ठिकाणी या डोंगरामध्ये असणारे भगवत प्रतिव्यास प्रति शुकाचार्य या ठिकाणी शुकाचार्यांचं गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये त्यांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून अशी ऐतिहासिक नगरी आणि या नगरीचं फार मोठं भाग्य उजळलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं भगवंताचा या ठिकाणी अवतारच होणार आहे आणि सर्वांना एक प्रेमाचा वर्षाव, आनंदाचा वर्षाव या ठिकाणी होणार आहे। सर्वांना या ठिकाणी मी महाराज आपण आता खाटूश्याम बाबाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये आहे, पण यांची आख्यायिका काय सांगितली जाते महाराष्ट्रामध्ये? आता आपल्या संभाजीनगरकरांसाठी तर हा नवीन आहे, म्हणजे पहिलंच मंदिर आहे आपल्याकडं, तर त्याची आख्यायिका काय आहे त्याबद्दल काय सांगता येईल थोडंसं? त्याच्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही माहिती, परंतु या ठिकाणी महाभारतामध्ये या ठिकाणी जो भीमाचा घटोत्कच होता त्याची पत्नी जी होती हिडिंबा, तिथून या काहीतरी अवताराची सुरुवात होती। त्या ठिकाणी त्यांना भगवंतानं सांगितलं होतं की कलियुगामध्ये राजस्थानमध्ये तुमच्या नावानं तुम्ही या ठिकाणी भगवंताला आणि चांगल्या कार्याला या ठिकाणी पांडवांना मदत केलेली आहे, म्हणून तुमचा अवतार या ठिकाणी राजस्थानमध्ये तुम्हाला खूप त्या ठिकाणी भगवंतच तुम्हाला भगवंताचं नाव दिलं जाईल आणि त्या नावानं खाटूश्याम या नावानं तुम्हाला कलियुगामध्ये ओळखल्या जाईल व तुम्हाला तुमची पूजा अर्चा आणि नामघोष होईल, अशी याची आख्यायिका आहे। बरं, खूप खूप धन्यवाद महाराज। ही